नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातील 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि यात अनेक राजकीय नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर उद्या मतमोजणी पार पडणार आहे. बारामतीच्या काटेवाडीत अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा आरोप भाजपनं केलाय. मात्र अजित पवार गटानं हे आरोप फेटाळून लावलेत. इंदापूरच्या बावडा ग्रामपंचायतीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. इंदापूरमध्ये अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आलेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलाय आणि सर्वाधिक आमच्या विचारांचे सरपंच निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळदी गावातील मतदार यादीत घोळ झाल्याची माहिती मिळते. मतदार यादीत नाव आणि अनुक्रमांक चुकल्यानं मतदारांनी संताप व्यक्त केलाय. तर राज्यातील ग्रामपंचायतीचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर 80% ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा विजय असेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीयेत. ते आजारी असल्यानं मतदानाचा हक्क बजावणार नाहीयेत. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय आणि यावेळी त्यांच्यासोबत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही मतदान केलंय. आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय. पंढरपूरच्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय आणि यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत आमचाच विजय होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मोहितेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावतीच्या कार्ला ग्रामपंचायतीच्या मतदानादरम्यान 2 गटात राडा झालाय. केंद्रातील उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून 2 गटात बाचाबाची झाली आहे. अखेर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलाय. धुळ्यातील मांडळ मतदान केंद्राबाहेर सुद्धा राडा पाहायला मिळालाय. राड्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं. तर कोल्हापूरच्या जिंजवाड मतदान केंद्रावर सुद्धा राडा झालाय आणि यावेळी सतेज पाटील आणि महाडिक गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद सुद्धा झालाय. तर बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत येथे मतदान केंद्रात मतदान प्रतिनिधींच्या ओळखपत्रावरून विरोधी गटानं आक्षेप घेतलाय आणि यामुळे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या समजनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील केदार यांच्यासह अनिल देशमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगावमधील 167 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि अनिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी तसेच सदस्यांच्या 79 जागांसाठी आज निवडणूक होते. तर उद्या मतमोजणी पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 48 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तर उद्या मतमोजणी होणार आहे. नाशिकच्या ग्रामपंचायत उमेदवारांच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. अचानक आलेल्या टोळक्यानं त्यांच्यावर हा हल्ला केलाय. गडचिरोली जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होते. सरपंच पदासाठी 82 उमेदवार तर सदस्य पदासाठी 451 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगडच्या खालापूर तालुक्यात एकूण 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. थेट सरपंच पदासाठी 22 ग्रामपंचायतीमध्ये 60 उमेदवार तर सदस्य पदासाठी 359 उमेदवार रिंगणात आहेत.
धुळ्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे आणि यावेळी जिल्ह्यात सरपंच पदासाठी 531 तर सदस्य पदासाठी 3000हून अधिक उमेदवार सध्या मैदानात आहेत। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील 89 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। जिल्ह्यातील 78 मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे, तर उद्या मतमोजणी होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यात 37 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे आणि यासाठी 365 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर 94 ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक होत असून 138 उमेदवार रिंगणात आहेत। भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे आणि यावेळी 66 पैकी 2 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि त्यामुळे 64 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे। पालघर जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सध्या सुरुवात झाली आहे आणि यावेळी निवडणुकीमध्ये 578 जागांसाठी 1639 उमेदवार सध्या रिंगणात आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे आणि या निवडणुकीसाठी 1382 ग्रामपंचायत सदस्य सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सध्या सुरुवात झाली आहे आणि यावेळी 172 ग्रामपंचायतीसाठी 1093 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। वर्ध्याच्या सोनेगाव येथे भूमिपूजन कार्यक्रमानंतर एका ग्रामपंचायत सदस्याला आमदार रणजित कांबळे यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि कार्यक्रमानंतर रस्ते कामाबाबत प्रश्न विचारला असता ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। जालना जिल्ह्यात 16 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत आणि मराठा आरक्षण आंदोलन आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू करण्यात आले आहेत। नागपुरात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार असून कार्यकर्ता मेळाव्यातून ते शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। दिवाळी काळात एसटी महामंडळानं 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 8 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान एसटी बसच्या तिकीट दरात 10% हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आता कातर बसणार आहे। दिवाळीनिमित्त हिंगोलीच्या 3ही बस आगारातील बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नागपूरमध्ये विदेशी दारूंचा मोठा साठा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। यात 41,64,000 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। तर वर्ध्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे। निवडणुकीपूर्वी रात्री 10 लाखांचा दारू साठा जप्त करण्यात आलाय आणि यामध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराला दारूची वाहतूक करताना अटक सुद्धा करण्यात आली आहे। रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा यासह देखभाल दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी आज हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय आणि यामुळे आज लोकल प्रवास करणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। तर गेल्या काही दिवसांपासून लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील आता प्रवाशांना सोमवारपासून दिलासा मिळणार आहे। खार ते सांताक्रूज दरम्यान घेण्यात आलेला ब्लॉक आज संपणार आहे। तर सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 17 वाढीव फेऱ्या चालवण्यात येत आहेत आणि त्यामुळे एसी लोकलची संख्या आता 96 वर येऊन पोहोचली आहे आणि याचा प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। मराठमोळा अभिनेता आकाश ठोसरने मुंबईतील चर्चगेट येथे वॉकथ्रोमध्ये सहभाग घेतलाय आणि यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर येणाऱ्या चित्रपटाबाबत उत्सुक असल्याचं सुद्धा म्हटलंय।
तर भारत देशात आणखी 5 वर्ष मोफत रेशन धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे आणि 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा करत विरोधकांचा समाचार घेतलाय। कोल्हापूर ते पुणे या रेल्वे मार्गावर सह्याद्री एक्सप्रेस आजपासून धावणार आहे। कोरोना कालावधीत ही रेल्वे बंद करण्यात आली होती। प्रवाशांनी सतत मागणी केल्यानं सह्याद्री एक्सप्रेस आता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबई महापालिकेनं दिवाळी सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलाय। आतापर्यंत 14,67 लाख रुपये दिवाळी अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेत। छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमध्ये दीपावलीच्या सुट्ट्या जाहीर झाल्यात आणि येत्या 8 तारखेपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या देण्यात आल्याची माहिती उपकुलसचिव गणेश मंझांनी दिली आहे। तर उल्हासनगरमधील बीबीआरटी शाळेत दिवाळीतील साहित्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय आणि या प्रदर्शनातून मिळणारा पैसा अनाथ आश्रमाला देणार असल्याचं शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी सांगितलंय। तर मुंबईतील 388 रखडलेल्या म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे आणि यासाठी सुधारित शासन निर्णय लागू होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। मुंबईतील धूळ नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिकेनं 300 धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदी करणार आहे आणि मात्र यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागत असल्यानं 24 मशीन भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत। दुपारपासून ते जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12% व्याजासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे आणि मागणी पूर्ण न केल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा रक्तानं अभिषेक करून निषेध करणार असल्याचा इशारा आता सोनवणेंनी दिलाय। नाशिक जिल्ह्यातील कादवानं आता ऊसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कादवालाच ऊस पुरवठा करण्याचं आवाहन अध्यक्ष श्रीराम शेट्टींनी केलंय। कोल्हापुरातील बी बियाणं व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून बंद पुकारलाय। या बंदमुळे बाजारातील 50 कोटी रुपयांची उलाढाल सध्या ठप्प झाली आहे। तर शासनानं खतं बियाणं आणि कीटकनाशक विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे आणि या कायद्यातील तरतुदी विरोधात राज्यातील कृषी केंद्र चालकांनी सध्या संप पुकारलाय आणि या संपामुळे साताऱ्यातील 1.25 कोटींची उलाढाल सध्या ठप्प झाली आहे। हिंगोलीच्या जवळा बाजार येथे सलग 3ऱ्या दिवशी कृषी केंद्र बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आलाय आणि शासनाच्या जाचक 5 अटीविरुद्ध गेल्या 3 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारलाय। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। त्यानंतर आता कमी पावसांच्या तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं कार्यवाही सुरू केली आहे। कोल्हापूरच्या बाजारपेठेत नवीन कांद्याची आवक सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झाली। आवक वाढल्यानं कांद्याचे दर कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 33% रब्बीची पेरणी झाली आहे। यामध्ये सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली असून यंदा कमी पावसाची पेरण्यांचं झाल्याचं चित्र सध्या समोर आलंय। तर जालन्याच्या खरपूड येथील कृषी विज्ञान केंद्रात आज 315व्या मासिक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। सेंद्रिय नैसर्गिक शेती आणि कार्बन शेती या विषयांवर चर्चासत्रात आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर शेती साहित्य पुरवण्यात येत आहे आणि यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नंदुरबारमध्ये खानदेशस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी महोत्सवात सातपुड्यातील जीवनशैली आणि 12 बलुतेदार पद्धतीचा जिवंत देखावा साकारण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवाळीसाठी आनंदाच्या शिधाचं 80% साहित्य पोहोचलंय आणि आतापर्यंत लाभार्थ्यांना 10,000 किटचं वाटप करण्यात आल्याची माहिती सध्या प्रशासनानं दिली आहे।
रायगडच्या रोहा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी तात्पुरती विक्री केंद्र निर्माण करण्यात आली आहेत आणि या विक्री केंद्राला अदिती तटकरे यांनी भेट सुद्धा दिली आहे। तर जिल्ह्यातील 100हून अधिक बचत गटांनी या उपक्रमात सहभाग सुद्धा घेतलाय। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर 26 दिवसांनंतर मागे घेण्यात आलंय। आदिवासी कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं। तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश आता पुणे विद्यापीठानं दिले आहेत आणि समाज कल्याण विभागानं पाठवलेल्या पत्रानुसार सध्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कुठलीही अडचण येणार नाहीये। कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी हवा तेवढा निधी सध्या देणार असल्याची ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे आणि पर्यटनाच्या विकासासाठी तातडीनं प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये आमदार मंदाताई म्हात्रेंच्या निधीतून भव्य आदिवासी भवन बांधण्यात आलंय आणि या भवनाचे मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। तर पुण्याच्या इंदापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाकडे तिच्या चाहत्यांनी पाठ फिरवल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि त्यामुळे केवळ 2 गाण्यांचं सादरीकरण करत तिनं कार्यक्रम संपवल्याची माहिती आहे। तर ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळानं 10% भाडेवाढ केली आहे। त्यामुळे दिवाळीत आता सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागलाय आणि ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 27 नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे। प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेच्या पहिल्या यादीत सांगली महापालिकेचा समावेश करण्यात आलाय आणि त्या समावेश करण्यात आला नाहीये आणि त्यामुळे उलटसुलट चर्चांना सध्या उधाण आलाय। तर सांगलीचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याची माहिती उपायुक्त साबळे यांनी दिली आहे। तर समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार मुळा आणि नाशिकच्या धरणातून सध्या जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय झालाय। मात्र या निर्णयाला विरोध केला जाणार असल्याचा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिलाय। नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत गेल्या 4 वर्षात 1138 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि यामधून 4000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कमधील एकाला झिका विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलंय आणि यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून सध्या फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे। तर पिंपरी चिंचवड शहरातील फुटपाथावर अनधिकृतरित्या फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत आणि या फटाका स्टॉलवर आता पिंपरी चिंचवड महापालिकेवर अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चरण येथे चांदोली शेगडेवाडी मुख्य रस्त्यावर अचानक भला मोठा अजगर आढळलाय आणि त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 3849 विद्यार्थी बसले होते आणि यापैकी 357 विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर एमपीएससीनं सध्या ऐनवेळी नियमात केलेल्या बदलामुळे त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसलेला दिसतोय आणि या बदलाच्या निषेधार्थ आज मुंबईतील आझाद मैदानात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आंदोलन करणार आहेत। सावित्रीबाई फुले विद्यापीठ काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे आणि त्यामुळे विद्यापीठ परिसरात परवानगीशिवाय उपक्रम किंवा अभियान राबवल्यास विद्यार्थी संघटनांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। अहमदनगरात शासकीय कामाला आता मंजुरीसाठी 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीच्या सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे आणि अटक केलेल्या अभियंत्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील आसे गावात शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला अज्ञातानं आग लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि या आगीत सर्व सोयाबीन जळून खाक झाल्यानं सध्या अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। धाराशिवच्या उमरगा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। शहरातील शास्त्रीनगर भागात बंद घरात चोरट्यांनी हात साफ करत 7 लाखांचा ऐवज लंपास केलाय आणि त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जालन्याच्या मंठा तालुक्यातील पांगरी गावात एका घराला भीषण अशी आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून लाखोंचं नुकसान सुद्धा झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।
तर वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाची हत्या करण्यात आली आहे। जुन्या वादातून 3 ते 4 युवकांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी सध्या व्यक्त केला आहे। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात 18,18,000चा गुटखा साठा जप्त करण्यात आलाय। एका पिकअप वाहनातून या अनधिकृत गुटख्याची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणी दोघांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। विश्वचषकमध्ये भारताचा विजयाचा सिलसिला कायम आहे आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर भारत आज दक्षिण आफ्रिकेविरोधात मैदानात उतरणार आहे। कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये दुपारी 2 वाजता हा सामना सुरुवात होईल। एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आगामी सामन्यांसाठी केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे। हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानं त्याला आगामी सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे आणि त्याच्या जागेवर राहुलची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे। तर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा आज 35वा वाढदिवस आहे। कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे। एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंड संघाचा 33 धावांनी पराभव केला। ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला होता। तर नेपाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलाय। काठमांडूमध्ये 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झालाय आणि या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये। नेपाळच्या जाजरकोटमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 150हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 375 लोक जखमी आहेत। जखमींवर जाजरकोटच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। अफगाण निर्वासितांना पाकिस्ताननं अमानुष पद्धतीनं हाकलून देऊ नये, त्यांना त्यांच्या देशात परतण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा असं आवाहन अफगाणिस्तानच्या पंतप्रधानांनी केलंय आणि असं न केल्यास पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। निवडणुकीत मला सत्तेवरून हटवता येणार नाही असा विश्वास बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केलाय। माझी सर्वात मोठी ताकद ही जनता असल्याचं त्यांनी म्हटलंय। एलॉन मस्क यांनी एक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट ग्रोक लॉन्च केलाय। एक्स प्रीमियम ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात। तर पॉलिसी बाजार कंपनीनं जवळपास 89% कंपनीचा तोटा भरून काढलाय। 187 कोटींवरील तोटा 21 कोटींवर आलाय आणि विमा एग्रीगेटर पॉलिसी बाजारातील मूळ कंपनी पीबी फिन10नं सध्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केलाय। तर वॉरन बफेटच्या बर्कशायर हॅथवेला इंच्या तोट्यात तिसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे आणि कंपनीनं तिसऱ्या तिमाहीत अंदाजे 13 बिलियनचं नुकसान झालंय। वेदांता कंपनीनं आपला निकाल जाहीर केलाय। यात कंपनीला 915 कोटी रुपयांचा तोटा झालाय आणि याबद्दलची माहिती कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज।